तिथं वारं आंबेडकर साहेबांचं 80% मतदान धनुष्यबाणाला होणार. वातावरण विकासाच्या बाजूने आहे. 100% धनुष्यबाण आमचा. धनुष्यबाणाला निवडून द्यायचं. निळपणकरांचा चंग एकच आहे, फक्त आणि फक्त धनुष्यबाण. विकासाला मत द्यायचा आहे. धनुष्यबाणाचाच निकाल आहे बघा. धनुष्यबाणालाच निवडून द्यायचं. गावात सगळी सुधारणा तीनच केली. गावात सगळं विकास झाला आमच्या निळपणच्या. पलीकडल्या उमेदवाराचाच संपर्क नाही, अजून आम्हाला बघायला नाही. आम्ही नाही ताकद, ते फक्त हवा आहे हो तिची. गावाच्या शेजारी असून आम्ही बघायला नाही. मुलाल आमच्या याच्यावर पडणार, विक्रमसिंह आणि निकम वहिनीवर. काळ्या दगडावरली पांढरी रेष, 100% विजयाची खात्री. आणि जनता ही विक्रमसिंह पाटलांच्याच पाठीशी. हुशार माणूस आहे तो. संयमी व्यक्तिमत्व कल्याणराव. गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. निश्चितपणानं हे उमेदवार सक्षम आहेत. मिंचेखोरी जरी गेला असा तरी सुद्धा कल्याण निकमच असणार. विक्रमसिंह पाटील निवडून येणारच 100%. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची जी काही रणधुमाळी चालू आहे ती आपण तुम्हाला दाखवतच आहोत. त्याचबरोबर आता बघायला गेलं तर आता एक 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत आता प्रचार संपायला. त्यामुळं प्रत्येक गावामध्ये निवडणुकीचा जो काही हे चालू आहे, उमेदवारांची जी काही धावपळ चालू आहे किंवा जे गावामध्ये वातावरण आहे याचा संपूर्ण आढावा आपण या के न्यूजच्या माध्यमातूनच घेत आहोत. आता आपण भुदरगड तालुक्यातील जे अकोडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, अकोडी जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं हे निळपण गाव, या निळपण गावामध्ये आलेलो आहे. या गावातल्या ज्या काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे काही उमेदवार उभारलेले आहेत ते सक्षम आहेत का, त्यांची कामं काही झालेली आहेत का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. सध्या मी निळपण गावात आलो आहे. निळपण गावात आल्यानंतर हे पार आहे, पाराच्या अलीकडे जिथं एक छोटंसं इथं बसलेली माणसं आहेत आपल्याला दिसतात. जरा बघूया जरा ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं नेमकं वारं कुणाचं आहे, कुणाची हवा आहे, या संदर्भाचा संपूर्ण आढावा यांच्याकडून घेऊया. बघूया जिल्हा परिषदमध्ये कुणाचं वारं आहे, कुणाचं तिथं चालते. काय निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची, कुणाचं वार आहे? तिथं वारं आंबेडकर साहेबांचं. आंबेडकर साहेबांचं. हा हा. बरं, आंबेडकर साहेब कुठे उभारल्यात? आंबेडकर साहेबांचे कार्यकर्ते अर्चना कल्याण निकम आणि विक्रमसिंह पाटील, विक्रम शामराव पाटील उभा आहेत. काय 2 उमेदवार दिलेले आहेत का सक्षम? सक्षम आहेत एकदम. कामाचं आहे. संजय गांधी जे ते हे आहेत अध्यक्ष आहेत, विक्रमसिंह भाऊ. 8,000चं हे पेन्शन योजना त्यांनी केलेली आहे. 8,000 लोकांना पेन्शन दिली. गावात काय काय विकासाचं काम झालं? गावात सगळं विकास झाला आहे आमच्या निळपणच्या. काय काय झालं एक सांगा की. डांबरीकरण झालंय, पाणी झालंय, नवीन स्कीमाने केले, सगळं भरपूर केलेलं आहे काम. पण आता तुमच्या ज्या उमेदवाराच्या विरोधात दिलेलं तिकडे पलीकडचं ते तगडा आहेत उमेदवार. तगडं कसं असेल? त्यांचा नाही. प्रचार जोरात चालू आहे. प्रचार जोरात आहे बरं, पण काम नाही. ताकद तिची जरा जादा वाटते. नाही 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 ताकद आमची ज्यादा आहे. बरं. नाही ताकद, ते फक्त हवा आहे हो तिची, काय नाही. कामाचा सगळा आमचा उमेदवार 1 नंबरला आहे. बरं. आता गावात आम्ही फिरलो म्हणते, जरा आता वाढून जरा तिकडे आहेत की म्हणते, तिथे जरा बाणाचं कमी पडतं. 80% मतदान घेणार इथं निळपणकर. बरं, 80%. 80% मतदान गावात घेणार. मतदान किती आहे मामा? मतदान आमचं 1600 मतदान आहे. बरं, किती नोंदतंय किती? बरं, नोंदतंय 1400 पर्यंत होईल. होईल. बरं, त्यातलं किती टक्के घेणार म्हणता समोर? 1,000-1,100 घेणार मतदान. एवढं? होय होय. बरं, 100% खात्री. 100%. 100%. बरं, मग आता निळपणकरांनी काय ठरवलं? 9 तारखेला पुन्हा गुलाल टाकायला नवलाल आमच्या याच्यावर पडणार, विक्रमसिंह आणि निकम वहिनीवर. काय म्हणाले इकडे ते विक्रम बोला, आणि काय म्हणताय? वहिनीकडे म्हणतात. काय खरं आहे? काय खरं आहे, अगदी वस्तुस्थिती सत्य असल्याशिवाय कोण बोलत नाही. बरं. जी वस्तुस्थिती आमदारांच्या आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून इथं भरपूर कामं झालेले आहेत. बरं. रस्ते झालेत, पाणी झाले, परत तुम्हाला सांगतो गटारीची कामं झालीत, कॅनॉलचं अस्थिरीकरण झालेलं आहे. विक्रम पाटलांच्या माध्यमातून संजय गांधीची जी हे झाली, अध्यक्षाची निवड झाल्यानंतर 35 वर्षात 7,500 लोक होती आणि आत्ता 1 वर्षात 8,000 लोकांची पेन्शन केलेली आहे. 8,000 लोकांची 8,000 लोकांची घरं व्यवस्थित चाललेले आहेत, काही अडचण नाही. कुणाचा? उमेदवाराचा. त्या पलीकडल्या उमेदवाराचाच संपर्क नाही, अजून आम्हाला बघायला नाही. आम्ही गावाच्या शेजारी असून आम्ही बघायला नाही. कुठं आहे तो? गावाच्या शेजारीच आहे. त्यामुळे विक्रम पाटील गारगोटीतनं सुटले तर कुरापर्यंत कोण हात वर केल्याशिवाय कुणालाही जात नाही. अगदी ठरलेली रेष आहे, काळ्या दगडावरली पांढरी रेष, 100% विजयाची खात्री.
दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. काळ्या दगडावची पांढरी म्हणाला दोन्ही उमेदवार येणार. मग हो. आता 9 तारखेचा निकाल सांगू अगदी 100% निकाल निवडून आलेले जाहीर करायचे. जाहीर करायचं. हो अगदी ठाम. निकालच जाहीर केलाय त्यांनी. हो काय जरा निकाल तुमचं जाहीर वेगळं असणार की केला जरा. नाही तेच तू ते कसं म्हणतोय काय? तेच बरोबर आहे. बसलाय जायचं सगळी म्हणून सांगायला. नाही तिथं काय राजकीय काय असं पार्टीचा विषय नाही, विकास कामं यांचीच झालेले आहेत. पण विकास असं सांगायला मग विकास त्यांनी पण केलाय म्हणतात. काय नाही तिने सांगावं जाहीर सभेतनं सांगावं काय केलं ते सांगावं. विकास होय. आमचा ज्यादा आहे म्हणतात तुमच्या जरासं माझ्याकडे जरा फिरवा की. आणि काय म्हणतो बघा. अहो त्यांच्याकडे विकास करायला काय हाय सत्ता कुठली आहे का? ते सांगायला. बरं, गेली 10 वर्षे त्यांच्या घरात सत्ता होती. बरं. काय कामं केलीत? मसव्यापासून करूपर्यंत कुठं निधी गेला? कुठं निधी दिलाय का? निधी कुठं दिलाय का? ह्या 10 वर्षे त्यांच्या घरात सत्ता होती, तिने कुठं निधी दिलाय? बरं. 1,00,000 रुपयाची एक ही बाबा स्कीम घ्या, असं कुठं काय केलंय का? ती संधी द्या म्हणतात ना. संधी दिली ती ना. का? 10 वर्षी संधी दिली. 10 वर्षी संधी देऊन बी आणि 1 रुपयाचं काम नाही. 35 वर्ष दिले कारखान्याला. आता 4 इलेक्शन तिने जिंकलेत बरं. आणि तिने काय केलंय, कुणासाठी काय केलंय, ह्या वेळेला जरा द्या म्हणतात सगळे. कोण देणार? मिळणार नाही मिळणार नाही. नाही मिळणार अजिबात. जरा जोर वाढलाय प्रचार. वाढू दे. हाय जरा फार्मात आहेत म्हणतात लोक. वाढू दे, केवढं बी वाढू दे. तुम्हाला 9 तारखेला कळणार आहे काय होणार आहे ते. 9 तारखेला काय ठरवायचं निळपणकरांनी मग? निळपणकरांनी विजयाचे ठरवलंय, गुलालाची ठरवलंय धनुष्यबाण. हे कोण जरा उमेदवार कोण आहे जरा सांगा. म्हणून आमचा विक्रमसिंह पाटील आणि बसरेवाडीचे अर्चना कल्याण निकम बरं. हे जिल्हा परिषदचे आहे. काय जरा सक्षम उमेदवार अगदी आहेत. सक्षम आता हे तुम्ही हे जे आता उभा इथं आहे हम्म. हे देऊळ सुद्धा आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी करून दिलं. बरं. हे आता हे उभा आहे कागदा असं म्हणजे विकास आहे. समोरच्या हे उमेदवारानं लोक कागदा विकास आहे म्हणतात. माझा आहे का समोरच्या उमेदवारानं काहीही केलेलं नाही. आता जो नुकता उभारला आहे हं. ह्याला पाडा त्याला पाडा हे त्याचं चालू आहे. जनता ठरवणार असं नाही का, शेवटी जनतेचा कौल आहे हा. बरं. आणि जनता ही विक्रमसिंह पाटलांच्याच पाठीची आहे. बरं. मग आता निळपण करायच्या जनतेने काय ठरवलं आहे सर? पुन्हा विक्रमसिंह पाटील निवडून येणारच 100%. बरं. म्हणजे बाणाचं तुमच्या इकडे जरा जादा हाय धनुष्य बाणाचं हाय म्हणतात. काय हाय हा बरोबर हे हाय सत्य काय? आहे, हे सत्य आहे. काय ते उगाच सांगू नका सत्य कसं असेल. होय आता मग ती गावातली लोक कसं काय नाही म्हणाल्यात मग? गाव माप म्हणते 80% गाव मतदान करणार. 80%. 80% घेणार. हा? 80% मतदान धनुष्यबाणाला होणार. धनुष्य बाणाला होणार मतदान. होणार बर. त्यांचा निधी जास्त असल्यामुळं विकास कामं जास्त आहेत, त्यामुळे ते त्यांनाच मतदान सगळी देणार. बर. मग आता गावात कुणाची हवा आहे जरा सांगा. आणि वारं कुणाचा आहे? वारं विक्रमसिंह पाटलांचं आहे. बर. आणि तुमचं जिल्हा परिषद सदस्य कोण आहे ते? अर्चना कल्याण निकम. निकम वहिनीचं इकडे काय हाय इकडे हाय का काय? काय केलं तरी काय काम? हा? 100% अगदी कल्याण निकम. काय केलं? कल्याणला सगळं विकास कल्याणलाच केला आहे. त्यांच्या मिस्टरनं अर्चना वहिनी आहेत का नाही, त्यांच्या मालकानं सगळं हे केलेलं आहे. बर. कामाचा निधी भारी आहे, हुशार माणूस आहे तो. हुशार माणूस. हुशार आहे माणूस आणि शांत संयमी नेतृत्व आहे त्याचं. हा. खरोखर कामाचा धडा काय. कुठलंही आमचं गाव जाऊन बघा, सगळे रस्ते बिस्ते कशी चकाचक आहेत. बसरेवाडी ना? बसरेवाडी जरी असले बसरेवाडीत आम्ही विचारलं नाही म्हणतात. नाही 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 काल आम्ही रिपोर्ट मारलाय नाही तिथे, नाही नाही बसरेवाडीत नाही नाही म्हणाले. अगदी कुठेही तुम्हाला भागात जरी त्यावरती मिंचेखोरी जरी गेला सा तरी सुद्धा कल्याण एकमच असणार. त्या धनगरवाड्यावर रस्ता नेऊन धनगरवाड्या गेला मामा. त्या हांड्याच्या धनगरवाडा म्हणून आहे, तिथपर्यंत रस्ता गेला. मत तिथं 100-150 आहेत हा. आणि तिथपर्यंत रस्ता गेला. आणि मोठ्या गावात तरी सहजच रस्ता केलेला आहे, कुठं नाही असं नाही. उदाहरणार्थ कोनोड्यातलं जर घेतलं, आमदार फंडातनं 5 गलीसनी रस्ता एकसारखा सिमेंटीकरण आहे. बर. काय आणि काय पाहिजे. हायमास्ट 5 दिल्यात. बरं. आता 2 उमेदवारांचं काय होणार सांगा. मग सांगितलं पण अनेकदा सांगा काय होणार. काय 100% जिल्हा परिषदनी पंचायत समिती कल्याण निकमांची मिसेस तिन्ही सीटा म्हणजे आणि शेनगाव मतदारसंघातलं जर आहेच, तिच्या काय अडचण नाही. हा. परंतु ह्या आमच्या पंचायत समितीने जिल्हा परिषदमधली या दोन्ही सीटा येणार. येणार. अगदी ठामपणे. काय मामा बोलले, काय भाजी आणायला झाला का काय? भाजी नाही, बँकेला बँकेत चाललेला ना. बरं. मग आता काय जरा वातावरण जरा तापले. वातावरण विकासाच्या बाजूने आहे. ज्यांनी ह्या तालुक्यात किंवा ह्या मतदारसंघात कल्याण निकम व्यक्ती अशी आहे जी आमदारांच्या विश्वासातली बर. आणि त्यांना प्रत्येक गावाचा
भौगोलिक अभ्यास असल्यामुळं ज्या गावाला काय पाहिजे आहे ते मागाय गेले की लगेच देतात. डायरेक्ट आमदारांनी सांगून तो निधी आपल्या गावापर्यंत तिने पोचवलेला आहे. असं संयमी व्यक्तिमत्व कल्याणराव निकम. बसरेवाडीत काल होतो की नाही हां. नाही म्हणतात एवढं काम नाही अहो म्हणतात ठराविक एक 10% लोक विरोध असतात ती नाहीच म्हणणार हो. उदाहरणार्थ आता आम्ही आमचं म्हणतोय पण आम्ही 100% 80% आहे बर आणि कमीत कमी 800-900चं लीड पडणारच आहे त्यांच्यावर. मग काय इकडे विक्रम भैयाचं हाय का काम विक्रम सरपंचांचं आमच्या काम म्हणजे त्यांच्या माध्यमातून मी सुद्धा 2 वर्ष डेप्युटी सरपंच भोगले आणि आम्ही सगळ्यांनी तो विकास केला आहे. बर भाऊनी जायचं आमदारांच्यापाशी कल्याण निकमाच्या माध्यमातून आणि निधी आणा हे करायला लागतंय ते करायचं आणि कार्यसम्राट आमदारांनी आमच्या गावावर जास्त 2 कोटीचा निधी दिला बघा आम्हाला. 2 कोटीचा निधी आहे 2 कोटीचा. हे मंदिर सुद्धा त्यांच्या निधीतनं आहे. महादेव मंदिरला सुद्धा त्यांनी पैसे दिले बर आणि टोटल कॉन्क्रीटचे रस्ते हां जिथं पाऊल असं वर करून जायची पाळी आली तिथं आता माणसं इजी जातात. पलीकडे एक गल्ली आमची आहे 10 लाखाचा निधी दिला. बर आज आम्ही ते विसरणार नाही हो. कसा आहे विकास महत्वाचा आहे. विकासाला मत द्यायचा आहे. पण आता जरा व्यक्तीकडे बघून मतं कोण देणार नाही. विकासाला बघून आता मतं लोक देणार. त्यांच्या विरोधात दिली आणि होती. त्यात आणि म्हणजे तगडे आहे तिकडे पलीकडे तगडे असू द्यात की अहो तिने 10 वर्ष आम्ही बी त्यांना बरेच सहकार्य केलं तर इथनं मागं हां. आणि ते त्यांना आम्हीच तगडं बनवलं तर. बर. आता आम्हाला आमच्या गावची उमेदवार अधिक निकम साहेबाचं काम जिल्ह्याच्या लाव त्यांच्या वडिलांचे सुद्धा हां. मंडलिक साहेब यांच्यापर्यंत त्यांचं कार्य चांगलं होतं हां. म्हणून आम्ही त्यांच्याकडे चांगल्या कामाचं व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बरं, बघत आता आहे. ही 2 उमेदवार चांगले आहे म्हणता मग निकाल सांगा 9 तारखेचा काय लागणार निकाल ह्यो आपल्या- काय बोलायचा? धनुष्यबाणाचाच निकाल आहे बघा. धनुष्यबाणाचा निकाल बाणाचा आहे. निकाल आहे. मामा जरा तुम्हाला अभ्यास असणार जरा राजकारणाचा सगळं धनुष्यबाण बरोबर साहेब बरोबर आहे त्याचं काय बरोबर. बरोबर कारण तुमचा आम्ही अभ्यास चांगला असणार जरा वेगळं काय ते असणार आम्ही म्हणजे आता बरेचसेच वर्ष झाली त्या गावातल्या राहतोबी आणि त्यांच्या विषयात सान्निध्यात आम्ही आहे. त्यामुळे आम्हाला सगळा अनुभव आहे त्यांचा. जरा शिवशाहू विकास आघाडीचा जरा जोरात आहे नाही साहेब प्रचार जरी जोरात असेल तर काय मतदान आमच्या इथं काय तसं हं? आमच्या इथं जास्त मतदान आम्ही धनुष्यबाण घेणार. धनुष्यबाण घेणार मामा काय म्हणाले ती हा तुमचं काय मत आहे बरोबर तेच बरोबर. काय उगाच मामा म्हणाला नाही, नाही, नाही. तुमच्याकडे बघायला समजा नाही, नाही, काय उगाच नाही, काय नाही, उगाच नाही. अडचण झाली नाही, अडचण कशी होईल? नाही, मी ऐक म्हणणार आता काय हो, हो, बोलायचं? नाही. जरा वेगळं असणार तुमचं काय. नाही काही चेहऱ्यावर दिसायला वेगळं काही काय वेगळं तुमचं? नाही काही वेगळं नाही. काय वार आहे गावात आता? धनुष्यबाण धनुष्यबाण का हो का धनुष्यबाण का ते काय गावात कामं झाली आहेत का मग काय सांगितलं आता मग ह्यांनी डेप्युटी साहेब काय सांगितलं सरपंच काय सांगते सरपंच म्हणतात जरा कमी कामं झाल्यात म्हणाले आज हे, हे. हा? नाही 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 तुमचं जरा मत सांगा की सरपंच सांगितलंय तुमचं जरा गावात आमचं काय बी कामं तेच झाली? मत आहे. आज कामं केलं भरपूर कामं केलं. काय उमेदवार काय कुठलं चिन्ह आहे उमेदवारांना धनुष्यबाण मग निळपणकरांनी काय ठरवलंय कोणाला निवडून द्यायचं धनुष्यबाणलाच निवडून द्यायचं. मामा काय हे दोघं म्हणाला बघा आमच्या गावात तिने विकास चांगला केला आहे. आमच्या गलीला रस्ता नव्हता रस्ता केला गटारे केली काही बऱ्याच सोयी केल्या आमच्या पेन्शिली केल्या आता सगळं झाले तिने आमदार साहेबांनी हिने सगळे केलेलं आहे आणि आमचे मतदान हे धनुष्यबाणाला आहे. धनुष्यबाणाला धनुष्यबाण धनुष्यबाणाला मामा हे काय सगळं धनुष्यबाण म्हणायला लागले हे काय खरं आहे काय खरं आहे काय उगाच सांगू नका कुठे पंढरपूरला गेलता का नाही आलो कधी आला सा आलो 31 तारखेला 31 तारखेला आहे जरा भरले की आता भरले का या भरले वारी झाली मोठ्याने झाली बरं बरं मग आता निवडणुकीचा वार आहे गावात आहे की मग काय तापले का नाही वातावरण वातावरण चांगलं आहे धनुष्यबाण धनुष्यबाणाला कसं असेल मामा तिकडे गावात फिरलं तर नाही म्हणाले धनुष्यबाणाला काय? हे हा? ते खोटं आहे मी मग त्याला बरोबर आहे. मग तुम्ही काय खरं सांगा बघू जरा. ती खोटं बोलता तुम्ही खरं बोल खरं धनुष्यबाण हा त्याच्या धनुष्यबाण आहे व्हय? बरं मग आता निळपणकरांनी काय ठरलाय कुणाला निवडून द्यायचं ठरलाय कुणाला निवडून देणार विक्रमसिंग पाटील आणि ते कल्याणकर आहे. त्यांचा काही संपर्क नाही म्हणतात तिकडे गावात अहो 80% आहे संपर्क. जरा तुम्ही सांगा जरा जुनी माणसं आहे इथं जरा जुनी, काय जुनी, निगमाचं जुनी. काम आहे गाव हा मामा धनुष्यबाण त्याच्या दुसरं काय नाही इकडे. आता कालच माझं 1500 रुपये 3000 बायकोला आणि मला 3000 रुपये आले. ते कसं काय कसं काय म्हणजे ज्येष्ठ नागरिक माझे बरं किती पेन्शन दिली ज्येष्ठ नागरिक मला 1500 बायकोला 1500 बरं ती कोणी केली हो तुमची पेन्शन कोणी करून आमच्या दिली? आमदाराने केले आमदार आमच्या गावच्या लेवलनं तिकडे आमदाराकडे नाव दिले. बरं दोघांनी तुम्हाला हा येत्या हा 15 गावच्या लेवलनं तिकडे तिकडे विक्रम म्हणतात बायकांचं अजून काही तिकडे लाडकी तसं बहिणीचं का काही नाही नाही काय काही नाही तसं काय वाटेल ते बोलते. 100% धनुष्यबाण आमचा कल्याणराव आणि आमचे विक्रम पाटील भाऊ बरं,
मग त्यांचं पण जरा तगडा आहे उमेदवार कुणाचं पलीकडे. तगडे तिसाय तगडा आहेत सरकार आहे सगळं आहे मतदानला तगडं नाहीत नाही मतदानला तगडं नाही मतदानला आम्ही तगडा आहे शिव तुमचं इथलं निळपंथच धनुष्यबाण काय तुम्ही आम्ही खुद्द निळपंच आहे काय नाव मामा तुमचं? बजरंग ढेरे बजरंग ढेरे मामा. मग मामा आता सांगा बघू 9 तारखेला निकाल काय लागणार आमचा कुणाच्या धनुष्यबाणच की बाजूला? धनुष्यबाण धनुष्यबाण बर धनुष्यबाण. तुम्ही जरा बोलला नाही वाटतं मला तुमचं हे चालू आहे म्हणून आम्ही बोलाय नाही. तुमचं वेगळं असणार म्हणून जरा नाही वेगळं नाही बोलू. आम्ही धनुष्यबाणच आहे. काय तरी उगाच आता गावात वाईट कसं व्हायचं? वाईट कसं त्या पार्टीचं आम्ही आहेच 40 वर्षे झाली आम्ही त्यात आहे. त्यातच जायचा. होय धनुष्यबाणच आहे. बर मग आता सांगा बघू जरा काय धनुष्यबाणाचं काम इथं काय झालंय का? काम सगळं गावात सगळी सुधारणा त्यानंच केली आहे. तिनेच केली आता. होय काय मग लोकं म्हणतात की कागदावच आहे. कागदाव नाही कागदावरनं खाली उतरली या. आता हे आम्ही जे बसलो हे सावलीला ते तिनेच केलंय आमदारनंच केलंय. बरं, मग आता एवढं सगळं केलंय म्हटल्यावर तिने दिलं उमेदवार आहेत का हो सक्षम? आहे की कोण कोण आहे जरा सांगा. विक्रम पाटील आणि सुलही पाटील निकम काय कुठलं चिन्ह आहे? अर्चना धनुष्यबाण. धनुष्यबाण. मग आता सांगा निळपणकरांनी काय ठरलंय आता? धनुष्यबाणाला निवडून द्यायचं. धनुष्यबाणाला. होय ठीक आहे मामा तुम्ही काय मगाशी बोलला नाही सा काय आणले सागे काय ही काय गोगरे आणलं सा काय? बरं बरं काय मामा ही सगळी म्हणाले जरा वेगळं तुमचं काय ते असणार आता मग? माझं काही वेगळं नाही. मग तुमचं काय आहे? माझं धनुष्यबाण आहे. मी धनुष्यबाणाचा कार्यकर्ता निर्पणमधला. तुम्ही कार्यकर्ते विक्रम पाटलांचा मी चुलता म्हणायचा. म्हणजे उमेदवारात चुलतो जायचं होय, तुम्ही. होय, होय. बरं मग काय विक्रम भैयाचं काय काम आहे का? काय काम गावात म्हणजे संपर्क सगळं कमी आहे म्हणजे विक्रम भैयाचा. संपर्क गावात कमी नाही. कमी आहे लोक जरा म्हणाल ते. लोक संपर्क कमी लोक आहे आणि लोक लोक म्हणणारीच मुद्दा भेटीगाठी होत नाहीत मग त्या त्यांची. भेटीगाठी भरपूर आहेत. प्रत्यक्ष जाऊन घरातून भेटीगाठी घेऊन येतात. बरं पेन्शन सगळी केली आहे ती सगळी त्यांनीच केली आहे. तिनेच केली. 35 वर्षात 7,000 7,500 पेन्शन झाली ती. हां. आणि ह्या दीड वर्षात 8,000 पेन्शन तिने स्वतः केली. कल्याण निकम याने मिळून आमदारकडे जाऊन पेन्शन करून घेतली. बरं, मग हाय गावात आणि त्यांच्या कालावधीत पेन्शनच व्हायची नाही. हां. वयस्कर माणसाची, संजय गांधीची, विधवा बायकांची ते करायचीच नाही. नुसती कागद घ्यायचे ठेवायचे. मग आता निकाल सांगा बघू 9 तारखेला निकाल 9 कुठलं चिन्ह येणार निवडून धनुष्यबाण. धनुष्यबाण. मामा दादा तुम्ही आता जरा लोक आता आलायसा ही सगळी धनुष्यबाण म्हणाले काय खरं आहे का हो? हे काय एक नंबर मात्र करायचं. कारण जे आंबेडकर साहेबांनी जी कामाबद्दलचे हे आहे हां. ते धनुष्यबद्दल त्यांचं चांगलं महत्त्व आहे. बरं आणि त्यामुळं धनुष्यबाणाला हे लोकांचं विकास कामाबद्दल चांगलं महत्त्व आहे. पण आता पलीकडचं दिलतेलं उमेदवार पण जरासं त्यांच्यापेक्षा ताकदीवान आहेत असं म्हणतात लोक आता. जे ते आपलं ताकद पैलवान हे उभारला म्हटल्यावर ताकदवर असणारच. प्रत्येकाचे हे असतेच. ते काय जो उभारला तो केव्हा कमी ह्याचा नसतोय. प्रत्येकी जो पहिला जे कुस्तीला उभारतो ते पैलवान त्या मापाचाच असतोय. नाही धनुष्यबाणच हे मानणार. धनुष्यबाणच मानणार. हो हो. पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला जे उमेदवार दिलेले ते सक्षम आहेत का हो? काय कामं झालेत का त्यांची? जवळजवळ 10-12 जण आहेत. हे सगळं म्हणतात धनुष्यबाण. काय जरा वेगळं तुमचं काय ते असणार? धनुष्यबाणच आहेत. मी दलित महासंघाचा म्हणजे मातंग समाजाची मी व्यक्ती आहे. बरं बरं बरं. मग आमच्या मातंग समाजामध्ये आता गेल्या वर्षी हां. जवळ 10 लाखाचा आमचा रस्ता केलेला आहे. आतापर्यंत कोणाच्या माध्यमातून झालंय? आमदार मंत्र्यांच्या माध्यमातून झालेला आहे. बरं. त्यात आमचे गावचे सरपंच विक्रमसिंह पाटील त्यांची मिसेस होती. त्यांच्या माध्यमातून आमच्या गल्लीत रस्ता केला आहे. 10-20 वर्षात कुठलाच रस्ता झाला नव्हता. त्या तिने आता ब्लॉक टाकून आमच्याकडे व्यवस्थित रस्ता केलेला आहे. आमच्या जवळजवळ 90 आमचे समाजाची मतं आहेत. ती फुल 90 मतं आहेत. म्हणजे आमची ती फुल एकसारखी धनुष्यबाणाला. हो हो विक्रम पाटील आणि आमच्या कल्याण निकमच्या मिसेसला. सांगा आता तुम्ही काय ठरविलाय आता एवढं ठरवले काय आम्ही धनुष्यबाण. हां? धनुष्यबाण. धनुष्यबाण. हां. दादा काय ते काय सगळे म्हणतात धनुष्यबाण काय भानगड ते? धनुष्यबाणाचं कारणच वेगळं आहे. कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या या भुदरगड तालुक्याला भरीव असा निधी आलेला आहे. बरं. आणि या निधीच्या जोरावरच आपण ही निवडणुकीला सामोरे जातोय. बरं. त्यामुळं धनुष्यबाण येणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं तर केंद्रात सत्ता युतीची आहे, राज्यात सत्ता युतीची आहे. आणि विकास कामाचा जर जोर धरायचा असेल तर इथं देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ही सत्ता युतीचीच यायला पाहिजे. तर आपल्याला विकास कामं मोठ्या प्रमाणात होतील.
असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग आता 9 तारखेला आता एवढं सगळं सांगायला 9 तारखेचा निकाल सांगा, तुम्ही निळपणकरांनी काय ठरवलायचा? निळपणकरांचा चंग एकच आहे, फक्त आणि फक्त धनुष्यबाण. निश्चितपणानं हे उमेदवार सक्षम आहेत, का हो? कारण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय विक्रमसिंह शामराव पाटील यांना 1 वर्षासाठी संजय गांधी निराधारचे अध्यक्षपद दिलं होतं. आणि कामाचा धडाका इतका मोठा आहे, गेली म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात फक्त 7,000 इतकीच कामं संजय गांधीची झाली होती. पण ज्यावेळी भाऊंना हे पद दिलं, संजय गांधीचं पद दिलं, 1 वर्षात तब्बल तालुक्याला 8,000 लाभार्थी मिळवून दिले आणि कूर पंचायत समितीला तब्बल 2,000 हे लाभार्थी या ठिकाणी मिळाले. गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, तो निश्चितपणाने राहणार. 1500 रुपयाची रक्कम ही काय लहान नाही. एखाद्या गोरगरीब कुटुंबाला जर 1500 रुपये मिळाले तर त्याचा उदरनिर्वाह या ठिकाणी होतोय. आणि गोरगरीब कुटुंब जे लोक जे आहेत, ज्यांचा हातपाय चालत नाहीत, शेतात कामं करायची ताकद नाही, त्यांना जर ही आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून जर मिळाली तर त्यांचं कुटुंब या ठिकाणी उभं राहू शकतं. हे काम सगळं सांगितलं असता, तुमच्या गावात साधारण 1400 मतदान नोंदल असा एक अंदाज आहे. बरोबर. हा 1400 पैकी किती विक्रम भाऊसने आणि तुमच्या जिल्हा परिषद सदस्याला म्हणा सांगा जरा. इथं या ठिकाणी कुणीच कुणाचा हे करायचा नसतो. जास्तीत जास्त आम्ही मतं घेणार आणि जास्तीत जास्त अंकापर्यंत टक्क्याचा हिशोब केला तर आम्ही आमदारकीला पण दाखवून दिलेला आहे. मागच्या वेळी ज्यावेळी उमेदवार आमचे जिल्हा परिषदेचे होते, निळपणगावानं ठरवलं तर आम्ही 450 मताचं लीड या ठिकाणी दिलं होतं. यावेळी आमचं विक्रमी मतदान असणार आहे. 80% आम्ही नक्की मतं घेऊ आणि त्याच्याही पुढे जाऊ या ठिकाणी आम्ही सांगतो. कारण विरोधकाला देखील आपण कमी समजायचं नाही. निवडणूक आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. मात्र विक्रमभाऊंच्या पाठीशी निळपणगाव हे खंबीरपणाने उभं आहे. 100 विक्रम भाऊच्या तुम्ही आणि निकम वहिनीच्या पाठीमागे तुमचं निळपणकर असणार. निश्चित. बुदरगड तालुक्यातील आकुर्डी जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं हे निळपणगाव, या निळपणगावात आपण आता आलो. इथल्या काही स्थानिक नागरिकांकडून जाणून घेतलं की हे जिल्हा परिषद पंचायत समितीमधले उमेदवार सक्षम आहेत का, विकासाची कामं काही झालेली आहेत का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे.